शकता. राईट लाईन म्हटलं की तुम्हाला जी काही एक लाईन तुम्ही स्ट्रिंग जी राईट करणार आहे फाईलमध्ये ती राईट करून अजून एक स्ट्रिंग जर राईट करत असाल तर ती डायरेक्ट न्यू लाईनला येणार आहे. त्यानंतर फ्लश यूज करू शकता. फ्लश कशासाठी यूज करतात, जो बफर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही फाईल ओपन करता त्यावेळेस एक बफर क्रिएट होतो. त्या बफरमध्ये जर काही डेटा असेल तो फाईलमध्ये राईट करून अदरवाईज तो बफर एंड करण्यासाठी और क्लिअर करण्यासाठी फ्लश यूज करतात. तर त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस राईट करणार आहे त्यावेळेस आपली फाईल ओपन असणार आहे किंवा ती प्रोग्रेसमध्ये असणार आहे, त्यातला डेटा लूज होऊ नये म्हणून आपण क्लोज मेथड यूज करून आपली स्ट्रीम रायटर क्लोज करणार आहे. हे झालं तुम्हाला ज्यावेळेस एखादी स्ट्रिंग एक्झिस्टिंग फाईल और न्यू फाईल मध्ये राईट करायची असते त्यासाठी स्ट्रीम रायटर क्लास यूज करायचा. नेक्स्ट आहे ते स्ट्रीम रीडर क्लास. स्ट्रीम रीडर क्लास यूज करतात ते तुमची फाईल मधला टेक्स्ट डेटा रीड करण्यासाठी. आता टेक्स्ट डेटा रीड करण्यासाठी पहिला तुम्हाला त्याचा इन्स्टन्स क्रिएट करायला लागेल म्हणजेच ऑब्जेक्ट. त्यासाठी आपल्याला स्ट्रीम रीडर कन्स्ट्रक्टर लागणार आहे स्ट्रीम रीडरचा. त्यात एक तर तुम्ही तिथनं तुम्हाला फाईल जी रीड करायची ती पाठवू शकता, त्याची नेम विथ एक्सटेन्शन सेंड करू शकता. त्यानंतर रीड मेथड आहे, तिथं पण तुम्ही फाईल प्रोव्हाइड करू शकता. रीड लाईन आहे, रीड लाईन रीड्स अ लाईन ऑफ टेक्स्ट फ्रॉम दी फाईल अँड ॲडव्हान्स दी पोझिशन म्हणजे नेक्स्ट लाईनला सेंड करणार आहे. तसंच सिम्पल सांगते तर पिक काय करतं, रिटर्न्स दी नेक्स्ट अवेलेबल कॅरेक्टर विदाउट ॲडव्हान्सिंग दी पोझिशन म्हणजे जिथं कर्सर असेल तिथून पुढे कॅरेक्टर रिसीव्ह करणार आहे आणि ते तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. आणि कुठेही न्यू लाईनला कर्सर हलवला नाहीये, तो न्यू लाईनला जाणार नाहीये किंवा पुढे जाणार नाहीये. त्यानंतर क्लोज मेथड, जसं आपण राईट करताना फाईल ओपन केली होती ऑब्व्हियसली रीड करताना सुद्धा आपण फाईल ओपन होणार आहे त्यावेळेस आपल्याला ती क्लोज पण करावी लागेल. त्यासाठी स्ट्रीम रीडरचा ज्यावेळेस इन्स्टन्स क्रिएट करणार आहे त्याला यूज करून क्लोज मेथड यूज करायची. त्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके, आता इथं हाऊ टू रीड अँड राईट अ फाईल इन C#. त्यासाठी एक एक्झाम्पल दिलं तर एक्झाम्पल बघा. डायरेक्ट एक पॉइंट आहे तो रीड करते. तर पॉइंट मध्ये बघा काय सांगितलंय, टू रीड अँड राईट अ फाईल इन C# यू कॅन यूज सिस्टम IO नेमस्पेस which provides various classes and methods for file input and output. Here a basic guide on how to read and write a file in C#. So first of all, reading a text file साठी आपण यूज करतो तो फाईल डॉट रीड ऑल टेक्स्ट, ज्यामुळे आपली एंटायर फाईल रीड होणार आहे. तर फर्स्ट नेमस्पेस बघा, आपल्याला मी कॉमनली यूज करायसाठी सांगते तो युजिंग सिस्टम. आपल्याला तो येऊन जातो ज्यावेळेस आपण कन्सोल ऍप्लिकेशन यूज करत असतो त्यावेळेस जो कोणता नेमस्पेस यूज मध्ये येतो तो हायलाइट होत जातो, बाकीचे सगळे डल मध्ये असतात. तर फर्स्ट आपलं युजिंग सिस्टम तर रिक्वायर्ड आहे आपल्याला. त्यानंतर येणार आहे तो आपण आता फाईल हँडलिंग करतोय त्यासाठी सिस्टम डॉट IO नेमस्पेस एक येणार आहे. ओके, आता मी माझा क्लास प्रोग्राम मध्ये जाते आणि तिथनं मी व्हॉइड मेन राईट करणार आहे. तर पहिला स्ट्रिंग मध्ये बघा, स्ट्रिंग फाईल पाथ म्हणून मी एक स्ट्रिंग व्हेरिएबल क्रिएट केलाय आणि त्याच्यात मी फाईलचं नेम विथ एक्सटेन्शन प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे मला तो व्हेरिएबल जिथे रिक्वायर्ड फाईल पाथ आहे तिथं मी यूज करू शकते. तर त्यानंतर मी ज्यावेळेस आता माझी फाईल ओपन होणार आहे त्याच्यात मी काहीतरी राईट करणार आहे किंवा फाईल हँडलिंग माझी होणार आहे त्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्ही फाईल एक्झिस्ट नसणारी दिली असेल, समजा बाय मिस्टेकली स्पेलिंग मिस्टेक राहिली असेल किंवा एक्सटेन्शन चुकलं असेल तर यावेळेस एक्सेप्शन तुम्हाला ऑफर होणार आहे. ते कधी होणार, रन टाइमला होणार आहे. ते एक्सेप्शन